आपण आपलं मनोबल व्यक्त करा. नमस्कार. जोहार. आज फार मोठा योगायोग आहे माझ्यासाठी की समाज कल्याणाच्या ज्या संचलनाच्या वस्तीवर आम्ही राहून शिकलो पुण्यामध्ये आणि आज संचलनाच्या हा सभागृहामध्ये या परिषदेमध्ये माझा सन्मान होता आहे. फार मोठा योगायोग. आदिवासी सामाजिक विकास संस्था यांनी आम्हाला तो इथं या विद्यापीठामध्ये शिक्षणाचे फीज रोवणार सविताबाईंच्या नावे हे विद्यापीठ आहे 2022 तर खऱ्या अर्थाने हे शिक्षणाचं माहेरघर पुणे. या ठिकाणी आमचा मोठा सन्मान होत आहे. माझा थोडासा प्रवास वेगळा आहे. मी इथं एक गाणं लावलंच नाही. सामाजिक हा कसा हा प्रश्न पडला असेल. ते चित्र आपल्या समोर गोसापेठ त्याचा सन्मान आपण केला. फार मोठं गाणं त्याने बोलवलं होतं ते माझ्या डोळ्यात येईल. हे आत्मकथा माझं सचित्र आत्मकथा म्हणतो. मुंबई गावामध्ये शाळा सुरू मी गुरुडोला त्याच्यामध्ये होतो. काळूसिंग शर्मा म्हणून गावामध्ये शिक्षक आहे आणि त्याने हात धरून मला शाळेमध्ये नेलं. त्यापासून मी शिकलो अभ्यास होता. तर त्याच्या सन्मानार्थ त्याची कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून मी ते हयात असताना ते जे त्या शाळेमध्ये होते त्या गावामध्ये त्याची जागावर निवडणूक काढली माझ्या गुरुची. मी स्वतः गौरवत होता आणि 4-4.5 विद्यार्थ्यांसमोर कविता राऊत देखील आल्या होत्या. हे प्रकाशन केलं. याच्यामध्ये कुसुमाग्रजांचं स्थान आहे माझ्या जीवनामध्ये. त्याच्या पूर्वी इथं डॉक्टर गोविंद आहे आणि डॉक्टर शंभूसिंग बसावे या संस्थेने मला इथं हा फार मोठा सन्मान मिळाला. कुठल्या अर्थाने की एक अधिकारी आहे आणि तो सामाजिक काम करतो आहे. त्यांनी माझं निरीक्षण त्याने केलं आणि त्याच्यामध्ये मी बसलो आणि आज तुमच्या समोर तर डोक्या बासरी वाजवतात गुराठी म्हणून गुरडोर चालताना भीती वाजवण्याचा प्रयत्न केला. त्याचे कौशल्य असतं कला असते. मात्र हे बांबूचं तंतुवाद्य आहे. ते देखील वाजवून आम्ही जंगलामध्ये गुराठी म्हणून शर्यतद्वारे टाइमपास करतो. ज्याचा प्रॅक्टिस थोडी सुटली आहे परंतु हे तंतू काय आहे मला थोडंसं कळेल. हे थोडंसं वाजणार नाही कारण घोसा पेटल्याने ते काढलं. प्लीज
माझ्याकडे राहून गेले. तर असेच क्रांतिकारी खाजा साधण्यामध्ये तर तुम्ही जे स्मरणीला नाव दिलं सहज इथे साधलं तर ते खाजाने सुद्धा त्या भेटमध्ये होतं आणि मग त्याची बाकी तुमचं अस्तित्व आहे तुम्हाला त्यावेळी सरकारची लढणे करायची त्यांनी सगळं हिसकून घ्यायला तर मी आता माझ्या मूळ मुद्द्यावर येतो. मी इंजिनियर होतो. तुमच्या शासकीय तंत्रज्ञानामध्ये होतो आणि संतज्ञानाच्या रस्त्यावर होता. तिथे आमच्यासमोर घटना झाली. डॉक्टर गोविंदराव जेव्हा प्रायव्हेट डायरेक्टर होते तर गावाकडचे कोण लागले मेडिकल कॉलेज फर्स्ट इयर मी नेहमी आठवता मला प्रेस डॉक्टर बेडकर सरांना माहिती त्यांनी ते आर्टिकल पण दिलं माझ्या या स्मरणीला सर ज्यांनी दिलं त्यांनी तिचा आभार मानतो. तर मी याची पाहायला गेलो सर तर आम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे त्याच्यामध्ये 45 जमातीमध्ये उपजमात असते आडनाव कशी आहे ती बऱ्यापैकी आम्हाला माहिती आहे. नावं पाहिजे तर फक्त खालची दोन नावं आदिवासींची होती आम्हाला शंका आली. बेडकर सर त्यांचं कारण डॉक्टर अभयसिंग वसंत हा सिव्हिल सर्जन म्हणजे सर्जन म्हणून ससूनला त्यांच्या कामावर टाकला आम्ही. अरे मी पण यादी पाहिजे वेगळंच आहे तुम्ही जा म्हणे डॉक्टर गारे साहेबांकडे मी त्यांच्याशी बोलतो. आम्ही आता विद्यार्थी केअर घ्यायला गेलो साहेबांच्या समोर या गोष्टी आम्ही मांडल्या. मला आताच डॉक्टर वसावेचा फोन आला आणि कळलं मला तर मी सरकारी अधिकारी खुर्चीवर बसलेलो आहे. मला अधिकार डायरेक्ट नाही थेट तुम्ही विद्यार्थी एकत्र या रस्त्यावर तुम्हाला काय करायचं करा आंदोलन करा. आम्ही आदिवासी विद्यार्थी संघटना स्थापन केली. त्या पिरियडमध्ये योगायोग असा होता मराठवाडा विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब नावाचं नाव देण्याबाबतीत हा आंदोलन केले. आम्ही उपोषणाला बसलो आणि 7 दिवशी आमची विचारपूस करायला आमच्या वस्तूमध्ये आले. नागापुढे त्यांचा आम्ही धडा वाचून आम्हाला त्या पुण्यात इतिहासामध्ये ते आम्ही पाहत होतो. प्रत्यक्ष तिथे आम्हाला जाता येईल असं स्वप्न बघत होतो पण आम्हाला इथं येऊन आम्हाला त्यांच्याशी भेटता आलं. बाबारावशी आम्ही आणि संपर्क माझा होता. माझं चटपट्या स्वभाव आहे गणित हे मला नाचायची हौस होती याच्यावर असू शकतो असं माझं थोडंसं ॲक्टिव्ह वेगळा कार्यक्रम. तर मला सातव्या दिवशी पाहिलं बाळा कुठला आहे तुम्ही फार मुलं आहे फार कष्टाने येतात खूप मेहनत करा शिका मी समाजाकडे पहा. हा पहिला डॉक्टर गारे साहेब एक सनदी अधिकारी डॉक्टर अभयसिंग वसंत हे सर या दोघांनी पूर्ण आयुष्यभर एका बाजूला सरकारी नोकरी आणि एका बाजूला समाज दोन्ही पॅरलल. कधी आपण 2 पॅरलल लाईन एकत्र येत नाही म्हणतो परंतु हा सामाजिक विचार त्या ठिकाणी आला म्हणजे दोन्ही समाजात तयारी करणार समाजासाठी. तर मग पुढे इंजिनियर झाल्यापासून बाहेर नोकरीला आली. मी ठाणे जिल्ह्यात होतो. रामचंद्र हे फार मोठ्या भावासारखे नंतरचा प्रसंग येईल. तिथं मी 2 डिपार्टमेंटमध्ये केले इंजिनियर. मी काय केलं ते मला सांगितलं थोडंसं 1 मिनिटामध्ये मी सांगणार आहे. त्याच्यानंतर मला सामाजिक प्रेझेंटेशन थोडंसं किंवा काही गोष्टी थोडंसं सांगणार आहे कारण मी पुढं बघता नाही
मी जे काही संगीत केले ते दाखवूनच माझं टाइमपास करत होतो. कारण ते तुम्ही जे साहित्य घेतात ते मी माझ्या पुस्तकामध्ये तुमचं कुठं असेल ते शास्त्रात तुम्हाला तर ठाणे जिल्ह्यामध्ये तो व्हायला होता. तिथं मुंबईला आता सगळ्या करणारा जो सारा डॅम आहे त्याच्यापासून गाव साईड तिळसा गाव आहे. शहापूर आणि वाडा दोन तालुक्यांना जोडणारी रस्ता होता. तिथं अथांग 100 मीटरपेक्षा जास्त भरतात आयलँड आणि मध्ये चॅनल राम अशा प्रकारचे ते पात्र आणि केसरेकर यांच्यासाठी ते काम आमच्या झालेलं करलं त्यावेळेस सायन्सच्या वरती होते. आम्ही रोड प्रोजेक्ट ऑफिसमध्ये होतो. 4-5 पोरांना घेऊन ते यायचे. आज आले उद्या आले 8-15 दिवसानंतर 3 महिने त्यांना चालू काका तुम्ही इथं काय म्हणे लहान आहे आता तरुण आहेत ना या वयाचा असतानापासून मी हा फुल मंजूर व्हावा पाठपुरावा करतो आहे. आता मीच म्हातारा झालो आहे. आमच्या डोळ्यासमोर खरं नाही काय खरं. विशेष म्हणजे महादू वराडा जेव्हा शहापूरचे आमदार होते त्यांनी खूप पाठपुरावा केला होता. म्हणजे सरकारकडे बजेट नव्हतं म्हणून झाला नाही अशातला भाग मुळीच नाही. फार मोठे व्यक्ती मोठे कुंडूर सारखे मंडळी इथे बसलेले जबाबदारी नाही शकतो. तर आमच्यासाठी इंजिनियर काही बरेचसे कंटाळा काय नाही आज फिरून म्हणते की बऱ्याच लोकांना थोडंसं वेगळं वाटलं. तर जो सर्वे करत होता आणि पाठवत होते डिझाईनचा त्यांनी एवढा सगळा डॅम जो हा मॅक्झिमम भरेल तेव्हा रिकॉर्डेड असं एक शब्द आपण मी लवकर वापरतो. अशासाठी जेवढा मॅक्झिमम पाणी दिसतात सोडणार या दिवसाचं त्यांनी कॅल्क्युलेशन घेतलं. फक्त धरणाच्या खालचं टेक्निक करायचं काय 250 मीटर लांबीचा पूल तिथं झालेला आहे. आम्ही केला ते फक्त 100 मीटर लांबीचा पूल कळवायचा. आणि डिझाईन सरकारचे अध्यक्ष करायला साहेब होते त्यांनी नदी पाहिली एवढी मोठी नदी एवढं कसं करतात आणि हे थोडं चालू होतं. मग मी सांगितलं माझ्या साहेब ते ऐकला आणि मी ते सर्वे केला सगळ्यांना शेवटी पूल करू एक इतिहासापासून तो तरुण असताना देशे काका खेळके मारत गडकरी साहेब त्या पुण्याच्या उद्घाटनाला आले. पिंटू पाटील बिडोळीचे जे फार मोठे उपयुक्त होऊन गेली मुलाच्या त्यांचा लिटरेचर तयार आहे. तर ती मंडळी तिथं होती. त्या दसरेकारांनी काय सांगितलं की मी खूप प्रयत्न करत होतो पण हा आमचा साताराचा इंजिनियर आला आमचा आदिवासी याने करून दाखवला त्याचा त्याच्यामध्ये काय आहे एक इंजिनियर म्हणून माझ्या जिल्ह्यामध्ये गेला. 1995 ला माननीय मनोहर जोशी त्यावेळेस मुख्यमंत्री होते. काय बाबा काय महाराष्ट्राला म्हाताऱ्या नावाचं महाराष्ट्राचे खंडवर ठिकाण म्हणतात 2 नंबरचं लोक फिरायला येतात खाली काही मध्ये लोकांना बघतात कसे पाय खूप अधिकारी येतात मोठे येतात आमचे होते सगळ्यांचे. तर कोणाला वाटलं की याच्यासाठी काय करावं. ऍक्च्युली त्यांनी डिक्लेअर केला होता या 3 वर्षामध्ये इथले रस्ते खरे प्रशासन यंत्रणा जे तिथं प्रशासन पॉलिटिकल आणि यंत्रणा टोटल फेल केलेली होती. मी ठाणे गेल्यानंतर 2010 आमच्या भागामध्ये गेलो आणि प्रधानमंत्री जेव्हा तर ते निकषामध्ये बसत निकषामध्ये कसं आहे एकच रस्ता या भारतामध्ये 64 किलोमीटर धोरणापासून
गावाकडे केलेला हा माझा ऐतिहासिक इंजिनियर. थोडासा आता मी वळतो डॉक्टर गाडे साहेबांच्या संपर्कात आम्ही आलो. तर हे माझे हे जे एज्युकेटेड म्हणून विकत असताना हे माझे सीआर आहे. बस सीआर आहे माझे डिपार्टमेंटमध्ये. ती यांच्या सन्मानाला मी या पुस्तकाने मी उतरवलं आहे. तर ती समाजच्या होती विजय कॉलेजमध्ये 14 पैकी 12 बोगस आदेश निघाले आणि आम्ही काय केलं त्यांना आम्ही सोडवलं. मग मी ते भेद बोगस आदेश माझ्या सन्मानामध्ये त्या गोष्टी आलेल्या आहेत. तिथं मी नेहमी डॉक्टर गाडे साहेबांना समोर ठेवलेलं आहे. त्या तिथं बॅनरमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये वितरण संबंधीमध्ये डॉक्टर गाडे साहेब 99 आलेले ते कारखाना आहे. आणि आझाद मैदानावर आम्ही अशाच विषयासाठी आम्ही आंदोलन केलं होतं. 2013 इथं मंचावर त्यांनी भाषण करताना बोलतो. मी फक्त 3 मिनिटं घेणार. हे माझं संकलित आहे पुस्तक आहे. आपल्या जाती आम्ही ऐकत होतो या कॅमेऱ्यामध्ये आपलं आम्ही बंद केलेलं आहे किंवा सगळ्या गोष्टी आम्ही नक्की अशा गोष्टी करत असतो. इथं तुम्हाला दिसेल की बऱ्याचशा गोष्टी आहेत. सचित्र आहे. थोडंसं मला एक पटकन दाखवायला नाही. हे सगळे साहित्य आहे. कालिदास नाशिकमध्ये अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलनाला रामदास मंडळाचे अध्यक्ष होते आणि खूप साहित्यिकांनी तिथं साहित्य सादर केलं. ती कविता इथं सापडल्या लोकांनी तिथपर्यंत पोहोचतो. ही पुस्तिका 96ला 96ला आम्ही एक मासिक चालवतो मुंबईत. तर आमच्या त्या मंडळींनी सांगितलं की जयश्री म्हणे मी नाशिकच्या जवळच्या जवळपास राहतो, कुसुमाग्रजांकडे जाऊन शिकता. म्हटलं हो मला त्यांचं घर माहिती आहे. ठीक आहे म्हणे आपण ते दिवाळी करणार आहे त्या शुभेच्छा घ्यायला. सर मी त्यांना भेटलो. गुरुदासचे 2 अंक त्यांना दिले होते. एक 15-20 मिनिटं वेळ दिला. परत फोन केला. तर चांगलं काम करत आहे. त्यांनी काय सांगितलं तुमच्यासारखे शिकलेले जरूर जोपर्यंत तुमच्या समाजामध्ये वावरत नाही तोपर्यंत काही होणार. हे कुसुमाग्रजांचे शब्द आहेत. त्यांचे की तू लिहू शकतो, करू शकतो, माझ्यापर्यंत आल्यावर काहीतरी करणार, माझ्यापर्यंत तू आल्यावर काहीतरी करशील. ही मराठी भेटली आशीर्वाद भेटली आणि मग लिखाणाला लिखाण आमच्या ज्या समस्या आहेत परंतु आमचं आदिवासीचं जे मूळ अस्तित्व आहे ते खतऱ्यामध्ये आहे. ते अस्तित्वात राहायला पाहिजे अशा प्रकारचं आम्ही ते खूप काही करत गेलो. आणि इथं मी लालू सगळा धरित आलो. हे पुस्तक दाखवेल. सर या पुण्यामध्ये 2012 मध्ये हे वर्षाच्या नावाने खूप काय काय झालं. आता इकडच्या फार समस्या मोठी आली. तर महाराष्ट्र सरकारने सामाजिक न्याय विभागाने बालगंधर्वमध्ये 2012 मध्ये देशातील पहिलं व्यसन साहित्य संमेलन घेतलं होतं. आणि त्या त्यांनी त्याच्यामध्ये व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार पण त्यांनी दिलेलं. माझ्या या पुस्तकाला साहित्य म्हणून मला सेवा पुरस्कार 2012 मिळाला. डॉक्टर अनिल नाही आता म्हणजे ते अध्यक्ष होते. खूप मंडळी तिथं होती. नाव घेते अशा प्रकारचं माझं ते कळत गेलं. हे आदिवासी वीर पुरुष आम्ही उत्तर महाराष्ट्र वारंवार बसलेले आहे. आम्ही बेसराम साहेबांच्या त्यांना गेलो आणि त्यांना आम्ही विनंती केली साहेब अशा प्रकारचं आदिवासीचं साहित्य आहे, क्रांतिकारी आहे, कुठेतरी थोडंसं दखल घेतली तर बरं होईल. आम्ही मांडलं
VIP याला मी माहिती पाठवली, आज मला संपर्क केला. अशा प्रकारचं आम्ही काही नाही करत. फक्त मी आपल्याला माझ्याकडे मी अशा प्रकारचा हे माझं नाव आहे की पोस्टर बनवतो सगळे फोटो बनवतो त्याच्या खाली जास्त येतं सर. हे माझं कार्य आहे आणि एक पब्लिकचं दाखवण आहे आणि माझं की नंदाबाई त्या नगरपासून 25-30 किलोमीटरवर त्यांचं गाव आहे. त्या मेळ्यावर 1996 त्याचा झाला. 5 जानेवारी 2011 सुप्रीम कोर्टमध्ये जजमेंट आलं. न्यायमूर्ती काटजू आणि सुधाकर यांच्या 2 खंडपीठाच्या त्यांनी तो निकाल दिला की या महिलेवर जो अन्याय झालेला आहे हा भारतवर्षामध्ये सर्वात मोठा अन्याय आहे. त्यांनी त्या निकालपत्रामध्ये त्यांनी सांगितलं आदिवासी फसवणूक तसेच दुष्कृष्ट करत नाही. आदिवासींना आरक्षण बाळगून कार्यक्रम बांधून त्याचाच फक्त आहे. आम्ही आदिवासींच्या त्या माध्यमाद्वारे आम्ही निवेदन समोर होता आम्ही उचलला. सर एकलव्याचा धनुर्धारीचा इतिहास युगायुगाचा आहे, परंतु 2013 मध्ये भारत सरकारने एकलव्याच्या सन्मानार्थ डाक ते मी लोकेट केलेलं आहे. त्यांचे इतिहास असेल आणि ती बातमी तर सुप्रीम कोर्टची बातमी इथे लोकेट केली. हे आम्ही समाजाला थोडंसं देत असतो आणि हे त्या महिलेला थोडासा आता न्याय मिळालेला आहे. आणि गेल्या 6 महिन्यापूर्वी गडचिरोलीला भारतातील पहिलं आदिवासी महिला साहित्य संमेलन झालं. कुसुमाला ताईंनी घेतलं होतं. तिथं आम्ही या ताईंना आम्ही घेतलं होतं. तिथे बरेचसे वकील पेशा आणि त्यांच्यासाठी ते काम करतात. अशा प्रकारचं आम्ही काही ज्या गोष्टी आढळल्या त्या समाजासमोर आणतो. असं हे थोडंसं मी बनवलेलं जे आहे आढळले ते आम्ही संकलित करतो आणि लोकांसमोर देतो. माझे 11-12 संकलित पुस्तकं आहेत. तर हे जोपर्यंत समाजामध्ये जाणार नाही तर डॉक्टर साहेबांचे 32 पुस्तकं असल्याचे डॉक्टर सरांनी माझ्याकडे 7-8 आहेत. आणि मी जे हा विचार लिहितोय स्वातंत्र्य संग्रामात आदिवासी क्रांती हे डॉक्टर गोविंदाचे पुस्तक आहे. याच्यावरून आम्ही थोडा पुरेशाची माहिती आम्ही छापत राहतो आणि युवा पिढी समोर आम्ही आणत असतो. अशा प्रकारचं कार्य आहे. संविधानाने आम्हाला हक्क दिला, अधिकार दिला. मला अनुसूचित जमातीमध्ये मला आरक्षण नसतं तर मी माझी ओळख नसतो. मला संविधानाने मला संरक्षण दिलं, माझं काही कर्तव्य लागतं. ज्या समाजात मिळालं त्याचे काहीतरी घेणार आणि ज्या साहेबांसाठी शेवटपर्यंत त्यांनी एवढं मोठं कार्य केलं तर आपण समाजाला काहीतरी करू शकतो. हे घेऊन आम्ही जात आहोत. फार मोठा आपण सन्मान दिला तुमच्या या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि फार मोठी इथं व्यक्ती बसलेले आहेत. माझी त्यांचा अति वेळ घेतो आहे, परंतु माझं बोलण्यासारखं फार होतं आणि मी जास्त वेळ घेऊ पाहतो. तर मला आपण थोडं सन्मान केला. विशेष करून या विद्यापीठाला आम्ही इतिहास म्हणून पाहत होतो. एक इंजिनियर म्हणून आम्ही पहिले पाहिली गेलेली होती की बिल्डिंगचं बांधले ते दगड काढले आहे त्याला ॲशलर स्टोन ॲशलर म्हणतात. हा रिपोर्ट मी तिथं टेक्निकल कॉलेजचा आम्ही रिपोर्ट केला होता. पहिला प्रोग्राम आहे इमारत देशपांडेवर की चांगल्या पुण्यात मधल्या इमारतीचं